नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा भाग 5 असणार आहे। यामध्ये आपण भूगोल विषयाचे 2023 या वर्षातले प्रश्न बघणार आहोत। या आधीच्या भाग 4 पर्यंत आपण पॉलिटी म्हणजेच राज्य घटना असेल आणि सोबतच जिओग्राफीचे संपूर्ण 2019 ते 2022 पर्यंतचे प्रश्न कव्हर केले आहेत आणि याची सेपरेट प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता। तर 2023 मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न क्रमांक 11 पासून सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात धवल क्रांतीला सुरुवात रिकामी जागा सालापासून करण्यात आली। धवल क्रांतीस म्हणजे जी व्हाईट रिव्हॉल्यूशन आहे त्यालाच आपण धवल क्रांती असे म्हणतो। यालाच दुसरं नाव म्हणजेच ऑपरेशन फ्लड पण म्हणतात याला, आणि सोबतच याला श्वेत क्रांती पण म्हणतात। त्यामुळे एक्झाममध्ये कुठलाही शब्द आला तरी इथे कन्फ्युजन व्हायचं नाही। तर भारतामध्ये धवल क्रांती जी आहे ती 13 जानेवारी 1970 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि हा जगातील सर्वात मोठा डेअरी विकास कार्यक्रम आहे, हा लक्षात ठेवायचा आहे। तर याची सुरुवात जी आहे 13 जानेवारी 1970 पासून करण्यात आली, त्यामुळे इथे आपल्याला 1971 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो। तर महाराष्ट्राचा दख्खन पठार जो आहे तो संपूर्ण बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बेसाल्ट दगड होणार आहे। महाराष्ट्र पठार म्हणजेच जो दख्खनचा पठार आहे तो कोकण आणि पूर्व विदर्भ सोडून उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये महाराष्ट्र म्हणजेच दख्खनचा पठाराचा विस्तार आहे। फॉर एक्झाम्पल हा महाराष्ट्र आहे, कोकण किनारपट्टी आणि हा जो पूर्व विदर्भ आहे एवढा भाग जरी आपण सोडला तरी उर्वरित जो भाग आहे महाराष्ट्राचा तो दख्खन पठार म्हणून ओळखला जातो। दख्खन पठाराने महाराष्ट्राचा 86.7% भूभाग व्यापलेला आहे। याची पूर्व पश्चिम जी लांबी आहे दख्खन पठाराची ती 750 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 700 किलोमीटर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, राज्य आणि लोकसंख्येची घनता तुम्हाला इथे दिलेली आहे। यामध्ये बिहार या राज्याची लोकसंख्या घनता हे सर्वात जास्त आहे, त्यामुळे याचं डीचं 4 होणार आहे इथे। त्यानंतर हिमाचल प्रदेश हा हरियाणा आणि झारखंड या राज्यापेक्षा लहान क्षेत्राचा आहे, त्यामुळे आपल्याला सर्वात कमी जो आहे तो हिमाचल प्रदेशला द्यायचा आहे, म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्याची घनता 123 होणार आहे इथे। हरियाणा राज्याची घनता जी आहे ती 573 आहे आणि झारखंड या राज्याची घनता जी आहे ती 414 आहे। अशा प्रकारे आपलं प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे इथे। हा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला जे महत्त्वाचे राज्य आहेत, जे महत्त्वाचे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील त्याची घनता असो किंवा त्याचे लिंग गुणोत्तर असो ते तुम्हाला पाठच करायचे आहेत। हा प्रश्न जो आहे तो भारताच्या लोकसंख्येवरती आधारित आहे आणि या समोरच्या एक्झाममध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर पण प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, एका बाजूला तुम्हाला शिखरे दिलेली आहेत आणि एका बाजूला त्यांची उंची दिलेली आहे। शिखरांच्या उंचीवर प्रश्न आला की तर आपल्याला हा वाक्य लक्षात ठेवायचा आहे, कसा मी हसतो, यावरून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रश्न सुटणार आहेत। सर्वात उंच म्हणजे महाराष्ट्रातील हा कळसुबाई आहे, क म्हणजे त्याची उंची जी आहे ती 1600 मीटरपेक्षा जास्त आहे। त्यानंतर 6 म्हणजे साल्हेर आहे, 1600 पेक्षा कमी जी असेल ते साल्हेरची उंची असेल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ला आपण 1567 पकडू शकतो आणि ऑप्शन क्रमांक डी ला 1 हा ऑप्शन एकाच उत्तरामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे। तर या एकाच ऑप्शनमुळे तुमचा इथे प्रश्न सुटतो आहे। मांगीतुंगी या शिखरांची उंची 1100 मीटर आहे। त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे, याची उंची 1304 आहे। सप्तशृंगी आहे, याची उंची 1416 आहे। तर शिखरांची उंची लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा वाक्य लक्षात ठेवायचा आहे, कसा मी हसतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर सुरुवात झाली? तर रोरो वाहतुकीची सुरुवात जी आहे ती कोकण रेल्वे मार्गावरती सुरुवात झाली आहे। या सेवेचं लॉंग फॉर्म म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस असं त्याला म्हणतात। यावरती जे ट्रक आहेत ते ट्रेनवर लादून कोकण ज्या किनारपट्टी आहेत त्या भागामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरिता ट्रेनचा वापर केला जातो, तिलाच रोरो सर्व्हिस असे म्हणतात। या सर्व्हिसचं दुसरं नाव म्हणजेच ट्रक ऑन ट्रेन असं पण हिला म्हणतात।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे. एका बाजूला तुम्हाला राज्य दिले आहेत आणि त्या राज्यातील तुम्हाला पर्यटन स्थळं दिलेली आहेत. यामध्ये अंबाला हे फेमस जे पर्यटन स्थळ आहे ते हरियाणा राज्यामध्ये आहे, तर डीला 2 होणार आहे. यामध्ये डीला 2 म्हणजेच तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो इथेच कट झालेला आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये अवंतीपुरा आहे. आपण न्यूजमध्ये वगैरे ऐकले असाल की अवंतीपुरा असेल, बांदीपुरा असेल, तर ते जो क्षेत्र आहे तो हा क्षेत्र आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपुरा म्हणजेच एला 3 आहे. एला 3 म्हणजेच हा एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये त्रिलोकनाथ, नैना देवी हे पर्यटन स्थळे आहेत आणि पंजाब या राज्यामध्ये तरन तारण आणि बाबा बकाला हे पर्यटन स्थळे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत हे विचारलेलं आहे. तर चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रामध्ये 6 प्रकारचे जंगलांचे वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने असतील, त्यानंतर उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने, उपउष्णकटिबंधीय मान्सून किंवा आर्द्र पानझडी वने, त्यानंतर शुष्क पानझडी वने आणि काटेरी वने इत्यादी महत्त्वाचे 6 प्रकार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये वनांचे झाले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा म्हणजेच 2019 ते 2021 मध्ये स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर होणार आहे इंदोर. 1950 पासून ते 1956 पर्यंत मध्य प्रदेश या राज्याची राजधानी होती, परंतु 1956 नंतर भोपाल शहर जे आहे ते मध्य प्रदेश या राज्याची राजधानी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे. एका बाजूला तुम्हाला औष्णिक वीज केंद्र दिलेले आहेत आणि एका बाजूला तुम्हाला जिल्हे दिलेले आहेत. हा प्रश्न जो आहे तो आयोगाने रद्द केला आहे. यामध्ये कोराडी जो आहे औष्णिक वीज केंद्र तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच एला 2 होणार आहे इथे. त्यामुळे हा ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 कट होणार आहे. पारस जो औष्णिक वीज केंद्र आहे तो अकोला जिल्ह्यामध्ये आहे, बीला 4 म्हणजेच इथे पण आहे. उरण जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे, परंतु इथे तसा ऑप्शन नसल्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. आणि फेकरी औष्णिक वीज केंद्र हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे. रायलसीमा पठाराचे स्थान रिकामी जागा येथे आहे. तर रायलसीमा पठार जो आहे हा आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि या पठाराचं लोकेशन जे आहे ते कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 20चं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे इथे. हा पण भारताच्या भूगोलावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर भारताच्या भूगोलावर प्रश्न म्हणजेच आपल्याला हा एक आलेला आहे, प्रश्न 2 झाले. त्यानंतर हा एक आला आहे, 3 झाले. आणि हा एक आला आहे म्हणजेच 4. यामध्ये आपण असं समजू शकतो की 2023 पासून आपल्याला भूगोलमध्ये 6 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर आले आहेत आणि 4 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर आले आहेत. इथे मी फायनल आन्सर कीनुसार आन्सर दिलेले आहेत, तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता. यानंतरच्या पार्ट 6 मध्ये आपण अर्थव्यवस्था या विषयातील जे PYQ आहेत ते 2019 आणि 2020 वर्षाचे आपण बघणार आहोत. इतर माहितीसाठी ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.